तर आपण गोदावरी नदीमध्ये जी कार बुडली आहे त्याची ही दृश्य पाहतोय। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि गोदावरी नदीमध्ये ही कार जी आहे ती कशा पद्धतीने बुडली त्याची ही दृश्य आपण बघतोय। आता ही कार इथून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात पाण्याला वेग आहे, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्यामुळे हे पाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने ही कार पूर्णपणे बुडलेली आहे। नाशिकमधील गोदावरी नदीपात्रामध्ये ही कार यावेळेस बुडल्याची ही दृश्य पाहायला मिळत आहेत। एक अतिशय महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोदावरी नदीमध्ये ही कार बुडलेली आहे। अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय या कार संदर्भातली अधिकची माहिती आहे? या कारमध्ये कोणी होतं का? कारमध्ये कुणी नव्हतं, कार त्या ठिकाणी पार्क केलेली होती। खरं तर सकाळपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे गोदावरीला अचानक पूर आलेला होता। खरं तर जे भाविक रामकुंडावर येतात त्यांच्या कार ज्या आहेत त्या ठिकाणी गोदावरीच्या घाटावर पार्क करतात आणि अशाच एका व्यक्तीने ही कार जी आहे ती त्या ठिकाणी पार्क केलेली होती आणि अचानक गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली आणि ही कार जी आहे ती पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहे। आता सध्या ही कार पाण्याच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे। दरवर्षी अशा पद्धतीने या घटना ज्या आहेत त्या या सगळ्या गोदा घाटाच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतात, कारण जे भाविक या ठिकाणी येतात ते अशा पद्धतीने गोदा घाटावर आपली गाडी पार्क करतात आणि ज्यावेळेस गोदावरीला अचानकपणे पूर येतो त्यामुळे मग गाड्या ज्या आहेत, वाहनं जी आहेत ती अशा पद्धतीने पुराच्या पाण्यामध्ये वेढली जातात। सुदैवानं आता हे जे ही जी गाडी अडकलेली आहे त्या गाडीमध्ये कुणीही नाहीये, मात्र ही गाडी सध्या बाहेर काढण्याचे प्रयत्न आता सुरू करण्यात आलेले आहे। गोदावरीला जो पूर आलेला आहे तो अचानकपणे आलेला होता आणि त्यामुळे गाडी ही भाविकाने पार्क केलेली ही गाडी जी आहे ती त्या ठिकाणी अडकलेली आहे। आता पुराच्या पाण्याचा वेग प्रचंड आहे आणि त्यामुळे ही गाडी पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न करावे लागतात। गंगापूर धरणातून पुढच्या काही वेळामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता असल्यामुळे गोदावरीच्या पुराच्या पाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरं तर अगदी सुरुवातीपासूनच सकाळपासूनच प्रशासनाकडून भाविकांनी गोदा घाटावर वाहनं पार्क करू नये अशा पद्धतीचं आवाहन केलं जात होतं, मात्र तरी देखील काही अतिउत्साही भाविकांकडून आपली वाहनं जी आहे ती गोदा घाटावर पार्क करण्यात आलेली होती आणि आता वाहन जे आहे ते पुराच्या पाण्यामध्ये अगदी अभिजित, आपण बघतोय यावेळेस नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि गोदा नदीच्या पात्रामध्ये अशा पद्धतीनं वाहनं पार्क केल्यानंतर काय घटना घडते त्याची ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस ही कार जी आहे ती पूर्णपणे या नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर बुडालेली आहे आणि आता ही कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तर गंगापूर धरणातून आणखीन पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह वाढेल आणि मग मात्र या ठिकाणी कोणीही कार किंवा दुचाकी पार्क करू नका असं आवाहन करण्यात आलं होतं। तरी देखील अनेक प्रवासी पर्यटक या ठिकाणी कार पार्क करत असतात आणि त्याचमुळे अशा घटना घडतात अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। गोदावरी नदीमध्ये ही कार पार्क करण्यात आली होती, ही कार आता बुडाल्याची माहिती समोर आलेली आहे। ही कार बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील सध्या सुरू आहेत। प्रशासनानं वारंवार आवाहन करून देखील या ठिकाणी गाड्या पार्क करण्यात येतात आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथं गाड्या पार्क करणं हे अत्यंत धोकादायक असताना देखील पर्यटक आणि प्रवासी जे इथं गाड्या पार्क करतात आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत।